मित्रहो, देशाचं सर्वोच्च न्यायालय हे सन्मानाचं, आदराचं आणि सर्वात मोठ्या न्यायाचं केंद्र आहे. तर सरन्यायाधीशांचा सदैव आदर आणि सन्मान होताना आपण पाहिला आहे. अलीकडच्या काळात मात्र सगळं काही विपरीत घडताना दिसत आहे. न्यायालयाबद्दल ही लोक टीका टिप्पणी करू लागलेले आहेत. पूर्वी असं कधीही घडत नव्हतं. राजकीय विरोधक सुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडे बोट दाखवायला लागलेले आहेत, जाहीरपणे बोलू लागले आहेत. सर्वसामान्य नागरिक सुद्धा सोशल मीडियावरून न्यायालयाबाबत आपापली मतं अगदी बिनधास्तपणे व्यक्त करतात आणि ही मतं प्रतिकूल किंवा नकारात्मक असतात. त्यातच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांना उद्देशून झुरळाची उपमा दिली होती. कॉकरोच, झुरळ. आणि मग त्यातून देशातला तरुण खवळून उठला, चवताळून उठला, संतापला. त्याचा परिणाम म्हणून देशामध्ये कॉकरोच जनता पार्टी नावाचं एक आंदोलन उभं राहिलं. या आंदोलनामुळं नंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. मोदी सरकारची मोठी नामुष्की झाली. गेल्या 12-13 वर्षामध्ये हा पहिला त्यांचा राजीनामा त्यांच्या सरकारच्या मंत्र्यांचा. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आपल्या विधानावर नंतर खुलासा सुद्धा केला होता. पण देशातल्या तरुणाईत पडलेली ठिणगी विझली नाही, उलट ती भडकलेली आहे. आणि हा भडका अधिकच वाढत चाललेला आपल्याला दिसतो. बरं, हे प्रकरण झुरळापर्यंत थांबलं नाही हो. दिल्लीच्या आंदोलनात पोलिसांनी तरुणावर लाठीमार केला. पोलिसांनी केलेल्या या मारहाणीचे व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा आमच्याकडे वेळ नाही असं सांगत पोलिसांच्या कारवाईवर तत्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलेला होता. आता हेच सरन्यायाधीश एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेले आहेत. कायद्याच्या विद्यार्थ्यांनीच आता सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हातून कायद्याची पदवी स्वीकारण्यास स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलेला आहे. हैदराबाद मधल्या एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमालाच प्रखर विरोध दर्शवला. आणि त्याला कारण म्हणजे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना या कार्यक्रमाचं दिलेलं निमंत्रण. हैदराबाद इथल्या नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च या विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावरून मोठा वाद सुरू झाला. आणि या वादाचं मूळ कुठे आहे तर सरन्यायाधीश सूर्यकांत. या दीक्षांत समारंभाला सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सरन्यायाधीशांच्या हस्ते म्हणजे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार आहे. पण 2026 साली पदवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याच्या एका गटानं सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी घेण्यास स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला. या विद्यार्थ्यांनी कुलगुरू, कुलसचिव त्याचबरोबर प्राध्यापकांना एक पत्र लिहिलं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केलेल्या या पत्रात करण्यात आलेली आहे. या पत्रामध्ये देशात गेल्या काही दिवसापासून घडलेल्या घटनांचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे. म्हणजे ते झुरळ, जंतर मंतर आंदोलन वगैरे वगैरे या सगळ्या अलीकडच्या काळातल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा. सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याचा निर्णय संवैधानिक जबाबदारी आणि शैक्षणिक स्वातंत्र्याच्या मूल्याविरोधात आहे असं मत सुद्धा या पत्रात या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेलं आहे. तरुणांना झुरळ म्हणणाऱ्या त्याचबरोबर पोलिसांच्या हिंसाचाराला पाहण्यास आमच्याकडे वेळ नाही म्हणणाऱ्या या सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विद्यार्थ्याप्रती एक प्रकारची उदासीनता दाखवलेली आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी घेणं हे आम्हाला योग्य वाटत नाही, पटत नाही आम्हाला. सूर्यकांत यांच्या हस्ते कायद्याची पदवी आम्ही स्वीकारणं हवं अशा पद्धतीचं मत या विद्यार्थ्यांनी या पत्रामध्ये व्यक्त केलेलं आहे. आता
विद्यार्थ्यांच्या या मागणीवर विद्यापीठ प्रशासनानं अद्याप तरी कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही, पण येईल कदाचित त्यांची प्रतिक्रिया ही. पण बघा, शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरा असं सांगितलं जातं. पण हे शस्त्र किती धारदार आहे याची प्रचिती आता देशाला येऊ लागलेली आहे. सरन्यायाधीशांच्या हस्ते पदवी घेण्यास कायद्याचे विद्यार्थी नेहमी उत्सुक असतात, पण हेच विद्यार्थी आता सरन्यायाधीशांच्या हस्ते पदवी स्वीकारायला तयार नाहीत. सरन्यायाधीशांच्या बाबतीत आजवर असं कधीही घडलेलं नव्हतं. नेहमी सन्मान झालेला आहे, नेहमी आदर करण्यात आलेला आहे, सुप्रीम कोर्टाचाही आणि सरन्यायाधीशांचा सुद्धा. या सरन्यायाधीशांच्या मान सन्मानाला आजवर कधीही धक्का लागलेला नव्हता, ठेच लागलेली नाही. मग ही सगळी परिस्थिती आता का बदलू लागली आहे आणि याला जबाबदार कोण याचाही गंभीरपणे विचार होण्याची गरज आहे. न्याय व्यवस्थेच्या अधपतनाला नेमकं कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं मित्रांनो? जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, अर्थात केलं नसेल तर. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.